हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळेजण पाहत आहोत। तसं कुस्तीची सुरुवात ही अगदी पुराण काळातल्या वेगवेगळ्या कथांपासून आपल्याला पाहायला मिळते। रामायण महाभारतामध्ये सुद्धा मल्लविद्या, कुस्ती याच्या अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात। उत्तरेकडे जर तुम्ही गेलात तर दंगल म्हणून कुस्ती या प्रकाराकडे पाहिलं जातं। दंगल या चित्रपटातून आपण कुस्तीचा एक वेगळा लोकांच्या मनावर भावलेली कुस्ती आणि त्यात मिळवलेलं यश आपण एका चित्रपटातून सुद्धा पाहिलं। पण महाराष्ट्र आणि कुस्तीचं नातं हे वेगळं आहे। ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक ज्यांनी मिळवून दिलं ते खाशाबा जाधव यांचा हा महाराष्ट्र आहे की एक महाराष्ट्राची एक वेगळी ओळख या निमित्तानं देशभराला झाली। मला वाटतं की खाशाबा जाधव यांच्यावरती आता नव्याने एक चित्रपट पण येतोय। 10 वर्षापूर्वी रितेश देशमुखांनी सुद्धा एका चित्रपटाची घोषणा केली होती, परंतु तो काय चित्रपट पुढे येऊ शकला नाही। परंतु आता नव्यानं पुन्हा नागराज मंजुळेंनी घोषणा केली आहे की खाशाबा जाधव यांच्यावरती एखादा चित्रपट व्हावा। खाशाबा जाधव यांचं जे गाव आहे त्या गावामध्ये त्यांच्या नावाने एक कुस्ती संकुल व्हावं याच्यासाठी गेले अनेक वर्ष सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत। लांडगे साहेबांना ते माझ्यापेक्षा विशेष माहीत असतील, पण अद्याप मला वाटतं अजून ते काय कुस्ती संकुल पूर्णत्वाला आलेलं नाही। अनेक सरकार आली आणि गेली, अनेक वेळा त्याच्या घोषणा झाल्या। मला वाटतं मागच्या काळात त्याला निधीही मंजूर झाला, पण ते कुठं अडकलं हे मात्र ठाऊक नाही। कुस्ती हा प्रकार हा व्यायाम, तब्येत याच्याशी जरी संलग्न असला तरी कुस्तीचे डावपेच, धोबी पछाड असे अनेक शब्द आपल्याला राजकारणात, समाजकारणात, अगदी कौटुंबिक स्तरावर सुद्धा हे शब्द आपल्या कानावरती पडत असतात। माझा आणि कुस्तीचा संबंध कशामुळे जर आला असेल तर मी ज्या गावात जन्माला आलो, निंबी हे श्रीगोंदा तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे, ज्या गावामध्ये माझा जन्म झाला। हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून पहिलवानांचं गाव म्हणून ओळखलं जात होतं आणि त्याच गावामध्ये पहिलवान अशोक शिर्के जे महाराष्ट्र केसरी झाले, यांच्यामुळे कुस्तीचा आखाडा बघायला जाणं, यात्रेत जत्रेमध्ये कुस्तीला जाणं, हे जवळून या सगळ्या पहिलवान मंडळींशी अतिशय जवळचा संबंध आला। मला इथं असलेल्या सगळ्या पहिलवान मंडळींना एक गोष्ट मात्र आवर्जून सांगायची, तुमच्याकडे पाहिल्यानंतर जो रुबाब तुमच्याकडे पाहिल्यावर जाणवतो ना, किंवा तुमच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीची चमक चेहऱ्यावर येते ना, ती कोणत्याही पैशात कुणी खरेदी करू शकणार नाही अशी आहे। अरे पहिलवानाकडे नुसतं बघितलं तरी भारावून जातो माणूस। गावात जर पहिलवान आला आणि त्यानं जुन्या काळात नुसती अशी मफलर टाकली तरी सगळा गाव गोळा व्हायचा। पहिलवान तिकडे हलगी वाजायला लागली, डब वाजायला लागला आणि पहिलवान लंगोट लावून एकदा आखाड्यात उतरला आणि ती लाल माती जर अंगाला लागली तर त्या सौंदर्याचं वर्णन तुम्ही कशातच करू शकणार नाही। असं ते पहिलवानाचं सौंदर्य आहे आणि मला वाटतं ते मेहनतीनं मिळवावं लागतं। पहिलवानांनी त्यांची हयात घातली, शरीरावरती त्यांनी कष्ट घेतले। कित्येक पहिलवानांची आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती, पण त्यांनी लाल मातीला झोकून दिलं आणि महाराष्ट्रानं त्यांना खांद्यावरती घेतलं। मला वाटतं मामासाहेब मोहोळ यांच्या नावाने हे कुस्ती संकुल चालतं। अनेक पहिलवान या कुस्ती संकुलमधून तयार झाले। विजय चौधरी मला वाटतं 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाले आणि आज पोलीस दलामध्ये काम करत आहेत। आता तरी पहिलवानांच्या ताकदीला, त्यांच्या घामाला प्रतिष्ठा आता कुठे मिळायला लागली। खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं, मला वाटतं पोलीस उपनिरीक्षक पदावरती ते रुजू झाले आणि त्याच पदावरती ते रिटायर झाले। म्हणजे पहिलवानांना त्यांच्या कामगिरीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांच्या घामाचा सन्मान झाला पाहिजे, हे कळायला आत्ता कुठेतरी आपल्याला हे कळायला लागलं की आपण या प्रतिष्ठा, या घामाला आपण प्रतिष्ठा द्यायला हवी। या वयामध्ये आपल्या मनगटामध्ये ताकद असते, या वयामध्ये आपण घाम गाळतो, पण दुसरी एक बाजू असते संसाराची, त्या बाजूकडे मात्र आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे। काही प्रमाणावरती आपल्याला जर काही साथ देणारी माणसं भेटली तर चांगलं वळण मिळतंही, परंतु जर या ताकदीचा योग्य वयामध्ये योग्य ठिकाणी वापर जर करता आला नाही तर मग मात्र पाय घसरतात आणि मग मात्र
आपल्याला एका वेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून पैलवानकीच्या क्षेत्रामध्ये जी कामगिरी करू पाहणारी जी तरुण मुलं आहेत, मला आपल्या सगळ्यांना एक विनंती या निमित्तानं करायची की आपण व्यायाम करावा, आपण कुस्तीच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवावं, कुस्तीच्या क्षेत्रामध्ये आपण एक वेगळा ठसा उमटवावा. पण त्याचबरोबरीनं आपण आपलं आर्थिक स्थैर्य आपल्याला निर्माण करता येईल का, उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला आपली पायामुळं रोवता येतील का. आणि त्याच्यासाठी खरं तर आपण पुढे बसलेली तात्यासाहेब, लांडगे साहेब, आपण जी ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण पहिलवानांना या दुसऱ्या बाजूची सुद्धा ओळख करून देणं मला वाटतं गरजेचं आहे. ही दुसरी बाजूची ओळख फार नंतर होते आणि मग आपण आर्थिक संकटात सापडणं. आपण शारीरिक स्वास्थ्य हा एक भाग आहे, पण त्याच्या बरोबरीनं आर्थिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य या सगळ्याची तयारी आपल्याला या संकुलातून या तरुणांकडून करून घेता येईल का, मला वाटतं याचा विचार करायला हवं. शरीर ही तुमचा दागिना आहे, तो तुम्ही तुमच्या कसरतीनं मिळवलाय आणि आता लोकांना कळायला लागलंय की शारीरिक स्वास्थ्यावरती काय काम करणं गरजेचं आहे. कित्येक लोकांकडे ढिगाणं पैसे आहेत पण आरोग्य मात्र नाही. कित्येकांकडे 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय आता चमचाभर पण साखर खायची नाही. कित्येकांकडे 10 लाखाचे बेड बनवून घेतले झोपायला पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, आता चटईवर झोपत चला. पैसे खूप आहे तो पण आरोग्य नाही, शरीर नाही. आणि मग माणूस धावत राहतो पैशांसाठी धावत असताना तो शरीर गमवतो आणि मग मिळवलेल्या पैशातून परत शरीर कमवण्याचा प्रयत्न करतो. पण शरीर, तारुण्य ही अशी गोष्ट आहे जी गेल्यानंतर सहजासहजी आपल्याला परत मिळवता येत नाही. आणि म्हणून आता इथं 15-16 वर्षाची मुलं आहेत, तुम्हाला या वयात कळलं शरीराचं महत्व. खरं तर ते शरीराचं कळलेलं महत्व आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीला आम्हाला समजावून सांगता येईल का, या दृष्टीनं प्रयत्न करायला हवा. या तालमीला, या संकुलाला शाळा, आजूबाजूच्या शाळा कॉलेजातल्या पोरांनी कधीतरी भेट द्यायला पाहिजे. शेजारी भारती विद्यापीठ आहे, डॉक्टर, इंजिनियर बनू पाहणारी पोरं आहेत, या पोरांनी आवर्जून तालमीला भेट दिली पाहिजे. ही पोरं उठतात किती वाजता, ही पोरं कसरत कशी करतात, या पोरांचा आहार काय. आज 50% तुम्ही दोघी इथं उपस्थित आहात, 50% महिला अॅनिमियानं ग्रस्त आहेत. 50% महिलांचं हिमोग्लोबिन आज जर चेक केलं तर कमी आहे. आणि आज लहान पोरांच्या समोर लठ्ठपणा ही सगळ्यात मोठी समस्या आहे. येणाऱ्या काळात तुमच्याकडे पैसे असतील पण आरोग्य नसेल. आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीमध्ये चांगल्या सवयी याच वयामध्ये या पोरांना लागतील का. तालमीत गावागावामध्ये आखाडे होते, गावागावामध्ये तालमी होत्या, तालमीमध्ये पैलवान कसरत करायचे, त्यांच्याकडे बघून लहान पोरं सुद्धा लोंगड बांधायची. आता गावागावामध्ये साहेब तालमी उरल्या नाहीत. आज गावागावामधली मैदानं ओस पडत चालली आहेत. गावागावात तुम्ही जाऊन बघा, सगळी पोरं मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो ना, आमची आई अशी पळत यायची, बाद झालं खेळायचं, चला आता अभ्यास करा. आई काठी घेऊन मागे यायची. आता आईला पोराच्या मागे काठी घेऊन पळावं लागतंय. ते मोबाईल ठेव आणि मैदानावर चल, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. आईला पोराला सांगावं लागतंय तू 2 उड्या मार. ही परिस्थिती आहे. आम्ही खेळायला तयार नाही, आम्ही मैदानावरती जायला तयार नाही, आम्ही सगळेजण मोबाईलमध्ये व्यस्त आहोत. वय वर्ष तात्या 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाइम मोबाईलवरचा वाढत चाललाय. आणि याला कारणीभूत फक्त मुलं आहेत असं नाही, याला पालक सुद्धा तितकेच कारणीभूत आहेत. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय ना, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणतंय मोबाईलमध्ये. आणि मग ही पोरं 24 तास मोबाईलमध्ये. मला वाटतं या मुलांना व्यायामाची चांगली सवय लागेल का. खरं तर हे त्या वयात कळायला हवं. आमच्या वडिलांनी मला साहेब कोल्हापूरला पाठवलं होतं. आमच्या गावात सगळे तालमीत जाणारे सगळं पहिलवानांचं गाव. आणि मी कॉलेजला शिकायला पुण्यात आलो. मी इथं DY पाटीलला MBA ला ऍडमिशन घेतलं. MBA ला ऍडमिशन घ्यायच्या आधी आमच्या वडिलांनी सांगितलं, तू एकदमच किडकिडीत आहे, तू जरा 2 महिने कोल्हापूरला जा म्हणले. आणि कोल्हापूरला जाऊन व्यायाम करून एक 5-10 किलो वजन वाढव आणि मग तू कॉलेजला जा. इकडं भोसरीचेच 2-3 पैलवान होते. लोंढे नावाचा एक पोरगा होता, हे कायम कोल्हापूरला जायचे तब्येत करायला. यांच्या नादाला लागून मी कोल्हापूरला वडिलांनी सांगितलं म्हणून व्यायाम करायला म्हणून म्हणलं आपलं कोल्हापूरला जावं.
पहाटे उठायचं, सगळं तुपातलं खायचं, या गोष्टींची सवय नाही कधी कधी. मला काय ते व्यायामाचं जमेना. मी रंकाळ्यावर सगळे पैलवान गोळा करायचो आणि त्यांना कविता सांगायचो, त्यांना गोष्टी सांगायचो. नंतर नंतर त्या माझ्या बरोबरच्या पैलवानांचं दुर्लक्ष व्हायला लागलं व्यायामाकडे आणि ते कविता बिविता ऐकायला लागले. 8 दिवसाच्या वर मी काय व्यायाम करू शकलो नाही आणि मग मी ते निघून आलो. पण व्यायाम आपण करू शकलो नाही, आपण तब्येतीकडे लक्ष विशेष देऊ शकलो नाही, याचा खेद मात्र माझ्या मनामध्ये कायम राहिला. आणि म्हणून आपल्या पोरांना व्यायामाच्या चांगल्या सवयी लागतील का? सकाळी मुलं वेळेवर उठतील का? मोबाईल त्यांच्या हातातून जर काढून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या हातामध्ये दुसरं काहीतरी द्यावं लागेल. तुम्ही आता घरी गेल्यावर जर पोराला म्हणले चल मोबाईल ठेव, 100 बैठका मार, आता ते लगेच होत नसतंय. मोबाईल काढून घेत असताना दुसरी एखादी वस्तू तुम्हाला त्यांच्या हातात द्यावी लागेल आणि त्याच्यासाठी सवय लावावी लागेल. आणि म्हणून मी म्हटलं की आपण जी पैलवान मंडळी आहेत ना, आपण सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे या चळवळीमध्ये. शहरातल्या पोरांना व्यायामाच्या चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत, त्यांनी आरोग्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. याच्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करता येईल का? मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करण्याची ही गरज आहे. आतापर्यंत मानव जातीचं पोरांनो सगळ्यात मोठं नुकसान जर कुणी केलं असेल ना, तर ते केवळ आणि केवळ आम्ही निसर्गासोबत जुळून घेतलं नाही, आम्ही आमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. भौतिक साधनांची निर्मिती करण्यासाठी आम्ही साधनं तयार केली, शस्त्र तयार केली, पण निसर्गासोबत जुळून घेण्यासाठी अपेक्षित असणारं आरोग्य, निसर्गासोबत जुळून घेण्यासाठी अपेक्षित असणारी दृष्टी, ती मात्र आम्ही या पोरांमध्ये निर्माण करू शकलो नाही. मी तुम्हाला 2-5 उदाहरणं सांगेल. वर्ष 165, आता आपण 2023 मध्ये आहोत. 165व्या वर्षी रोम मध्ये प्लेगची साथ आली. रोमचा राजा आणि जवळजवळ 50 लाख लोक एकाच वेळेस मेली. केवळ आणि केवळ प्लेगच्या साथीमध्ये आपण टिकू शकलो नाही. चीनमध्ये मिंग राजवट होती, रोगराई पसरली, अख्खी चीन, ती मिंग राजवट चीन मधली सगळी उद्ध्वस्त झाली. नेपोलियन शस्त्राच्या जोरावरती युरोप जिंकला, पिवळ्या तापाची साथ आली, सगळी लोक पटापट मारायला लागली. मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला युरोपमधून परत मायदेशी परतावं लागलं. मी तुम्हाला किती उदाहरणं सांगू? 1347 ते 1351 फक्त 4 वर्षाचा काळ आहे. अशीच रोगराई पसरली, पटापट माणसं मरायला लागली आणि परत ती लोकसंख्या पूर्ववत व्हायला पुढची 200 वर्ष लागली. निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल, आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. आमची पोरं मनगटामध्ये मजबूत होतील का, मानसिक दृष्ट्या सक्षम राहतील का, यासाठी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करावा लागेल. आपल्या शेजारी भूतानसारखा देश आहे पोरांनो, ज्या देशानं समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळं जग भूतानकडे डोळे विस्फारून बघायला लागलं. भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत, पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत. एक दिवस तर असा येणार आहे आपल्याला आपल्या सगळ्यांची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. आणि आपल्याला जर समाधानी राहायचं असेल तर समाधानाचा मार्ग जर कुठून जात असेल तर तो केवळ आणि केवळ आरोग्यामधून जातो. आणि आरोग्याला व्यायाम आणि चांगल्या सवयी हा सोडून दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या लहान, आता ही 15, 16, 20, 22 वर्षाची सगळी मुलं आहेत, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, याच वयामध्ये चांगल्या सवयी आपल्याला लागल्या पाहिजेत. ज्ञान जितकं महत्वाचं आहे ना मित्रांनो, त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं जर काय असेल तर आपल्या सवयी आहेत. आम्हाला ज्ञान आहे व्यायाम केला पाहिजे, पण सवय नाही. आम्हाला ज्ञान आहे व्यसन करू नये, पण सवय आहे. आम्हाला ज्ञान आहे सकाळी लवकर उठलं पाहिजे, पण सवय नाही. ज्ञान जितकं महत्वाचं आहे ना, त्याही पेक्षा जास्त जर काय महत्वाचं असेल तर आमच्या सवयी आहेत. म्हणून चांगल्या सवयी लागतील का, मला वाटतं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं आता ही तुमची पिढी साहेब, ह्या पिढीचा मला हेवा वाटतं. यांच्याकडे साधनं फार नव्हती, पण ही माणसं खाऊन पिऊन अगदी सुखी होती. शेतावर कामाला जाणार, जाताना बायकोने दिलेलं गाठोडं बांधून नेणार, दिवसभर राबणार, सकाळची न्याहारी, दुपारी गाठोडं सोडायचं, 2 भाकरी दुधात चुरून खायच्या, इहिरीत उडी मारायची, तासभर पाहुणार,
पोहून बाहेर आल्यानंतर संध्याकाळपर्यंत तिथं शेतात काम करणार, जाताना वझभर गवत कापून नेणार, गेल्यावर धारा काढणार, रात्री 2 भाकरी चुरल्या, झोपला. कोंबडा आरवायला उशीर, सकाळी चालला कामा. आता ढिगानं पैसे पण झोप मात्र नाही, आरोग्य मात्र नाही. आणि म्हणून आपल्याला आपली किंमत जर कशात मोजायची असेल तर आपल्याला ती आरोग्याच्या बाबतीतच मोजावी लागणार आहे. आणि त्याच्यासाठी चांगल्या सवयी महत्वाच्या आहेत. सवयी ज्ञानावरही अधिराज्य गाजवायला लागतात. तुम्हाला एक गंमत सांगतो. आमच्याकडे एक साधू महाराज आहेत आणि ते दरवर्षी तीर्थयात्रा घेऊन निघतात आणि सगळं गाव त्यांच्यासोबत तीर्थयात्रेला जात. यावेळेस महाराज निघाले, सगळं गाव निघालं आणि गावातलं एक अट्टल चोर आहे. महाराजांना म्हणला, महाराज सगळं गाव तुमच्या सोबत जात आहे, बरं जाताना मोकळं जात नाही, सोनं नाणं ऐवज बरोबर घेऊन जात आहे, इथं राहून माझा काय उपयोग आहे का? एक काम करतो, मी पण तीर्थयात्रेला येतो म्हणजे. महाराज म्हणले, बाबा एक तर तू चोर, लोक त्यांचा ऐवज घेऊन येणार आणि तू येऊन चोऱ्या करणार. महाराज शपथ घेऊन सांगतो म्हणला, तीर्थयात्रेत चोरी करणार नाही. महाराज म्हणले ठीक आहे. यानं शपथ घेतली, आता रोजची सवय चोरीची, पण हा म्हणला तीर्थयात्रेत मात्र चोरी करणार नाही. सगळ्या लोकांसोबत तीर्थयात्रेला आला. पहिल्या दिवशी चोरी झाली नाही, दुसऱ्या दिवशी चोरी झाली नाही, तिसऱ्या दिवशी चोरी झाली नाही, चौथ्या दिवशी सगळेजण सकाळी उठले, आपलं आपलं सामान बघतायत. कुणाचे पैसे नाहीत, कुणाची अंगठी नाही, कुणाचा बटवा नाही, कुणाचे कपडे नाहीत. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. याचं सोनं त्याच्या पेटीत, त्याचे पैसे ह्याच्या खिशात. चोरी झाली नाही, पण सामानाची आदला बदल मात्र रोज व्हायची. महाराज म्हणले, कोण आहे एवढे कष्ट का घेतय? बरं चोरी तर करत नाही, पण कष्ट चुकतात का? याचं सोनं उचलायचं आणि त्याच्या पेटीत टाकायचं, त्याचे पैसे घ्यायचे. महाराज या रात्री झोपलेच नाही. रात्री महाराज उठले आणि बघतात तर काय, हे चोर पेटी उघडतय, याचं सोनं उचल, त्याच्या पेटीत ठेव, याचे पैसे घे, त्याच्या खिशात ठेव. महाराज म्हणले, एवढे कष्ट घेतो कशाला? चोरी तर करत नाही आणि याचं सोनं त्याच्या पेटीत. चोर म्हणला, काय सांगायचंय म्हणला, मी शपथ घेतली चोरी करायची नाही. दिवस कसाही जातो हो, पण जशी जशी रात्र होईल तसा हात मात्र थरथर कापायला लागतो. रात्रीचं काय सुचत नाही म्हणला. आणि म्हणला, मग चोरी करत नाही हे कष्ट का? म्हणला, तुमची तीर्थयात्रा 8 दिवसाची म्हणला. 8 दिवसानंतर परत मला माझा व्यवसाय आहे का नाही म्हणला. सवय मोडायला नको म्हणून म्हणला ही आदला बदल करावी लागते. एकदा का चुकीच्या सवयी मित्रांनो लागल्या, त्या घालवायला हयात जाते, मग चुकीच्या सवयी मात्र मोडता येत नाही. म्हणून चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. आपल्या मनगटात रग आहे, आपल्या ताकदीचा वापर चांगल्या कामासाठी करायचा. चुकूनही आपण व्यसनाच्या आहारी जायला नको, चुकूनही आपण चुकीच्या मार्गावरती जायला नको. तर आणि तर आपल्याला आपलं नाव कमवता येईल. लाखो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. आज खाशाबा जाधव महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं का नाही? आता क्रीडा दिन, आपण त्यांच्या राज्यानं क्रीडा दिन त्यांच्या काल परवापासून, कालचीच सूचना आहे की आपण तो साजरा करायला लागलो. एवढ्या वर्षांनंतर सुद्धा खाशाबा जाधव यांच्याकडे किती प्रॉपर्टी होती कुणाला माहित नाही, किती पैसे होते, किती बँक बॅलन्स होता कुणाला माहित नाही. पण कुस्तीच्या क्षेत्रामध्ये, मैदानामध्ये हा माणूस उतरला, शड्डू ठोकला आणि भारताला पदक मिळवून दिलं. आजही तुमच्या माझ्या नाव ओठांवरती खाशाबा जाधव यांचं नाव आहे. कितीतरी पैलवानांची नावं घेता येतील. मामासाहेब मोहोळ यांच्या नावानं हे संकुल सुरू झालं आणि आज या संकुलातून कितीतरी पैलवान बाहेर पडले आणि ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलं. माझा दावा आहे, जगाच्या इतिहासामध्ये साहेब तुमची संपत्ती दिसत नाही, तुमची गाडी दिसत नाही, तुमचा बंगला दिसत नाही, पण जगाच्या इतिहासामध्ये तुमचं काम मात्र कायम दिसत राहतं. आणि म्हणून आपल्या मनगटाच्या जोरावरती चांगलं काम उभं करणार आहोत का, हा प्रश्न प्रत्येक पैलवानांनी स्वतःला विचारला पाहिजे. मी ज्या नगर जिल्ह्यामधून येतो, छोटंसं गाव आहे आमचं, आणि माझ्या गावामध्ये एका माणसानं 4 कोटी रुपयाचा बंगला बांधलाय. 4 कोटी रुपयाचा बंगला, आणि सगळं गाव ते बंगला बघायला येते. आमच्या गावात एक महाराज आहेत, सगळी लोक बंगला बघायला आली, पण महाराज काय बंगला बघायला आले नाही.
याला वाटलं सगळे बंगला बघायला आले, महाराज का आले नाही. मग महाराजांना गाडी पाठवली आणि म्हणला काही करा महाराज, पण माझा बंगला तेवढा बघायला या. महाराज बंगला बघायला आले. पहिला मजला दाखवला, दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले, तिसऱ्या मजल्यावर महाराजांना नेलं आणि तिसऱ्या मजल्याची जी भिंत होती त्या भिंतीवर यानं जगाचा नकाशा लावलेला होता. महाराज म्हणले हे काय लावलं? म्हणला जगाचा नकाशा. याच्यात काय काय दिसतं? सगळं दिसतं की म्हणला. इकडे अमेरिका आहे, इकडे इंग्लंड आहे, इकडे पाकिस्तान आहे, इकडे अफगाणिस्तान आहे, इकडे श्रीलंका आहे, इथं भारत आहे म्हणले. आणि म्हणले जगाच्या नकाशात हा एवढासा भारत आणि आपला महाराष्ट्र कुठे आहे? म्हणले हा छोटा हा महाराष्ट्र आहे म्हणले. आणि आपला नगर जिल्हा म्हणले हे बिंदू आहे ना, इथं आपला नगर जिल्हा असला पाहिजे म्हणले. आणि म्हणले आपला 4 कोटीचा बंगला. आणि म्हणला महाराज इथं जिल्हाच दिसेना झालाय आणि 4 कोटीचा बंगला कुठं नकाशात दिसतोय का? महाराजांनी अशी पाठीव थाप मारली. म्हणले राजा, बंगला नकाशात दिसत नाही, पण तो कमवण्यासाठी तो अख्खं आयुष्य वाया घातलं की म्हणले. गाडी बंगला जगाच्या नकाशात दिसत नाही, पण जगाच्या नकाशात दिसतं ते काम. तुमची गाडी नकाशात दिसेल का मला माहित नाही, पण कात्रज आणि नकाशात मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल मात्र निश्चित दिसणार. जगाच्या नकाशात काम दिसतं मित्रांनो. आणि म्हणून ज्या पद्धतीनं कुस्तीच्या क्षेत्रामध्ये या संकुलचा एक वेगळा ठसा उमटवला गेला, हे संकुलचं नाव जगाच्या नकाशात दिसलं गेलं, ते इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नव्हे, इथून बाहेर पडलेल्या पहिलवानांच्या कामगिरीमुळे. इथं किती मोठी इमारत आहे आणि इथं काय सुविधा आहेत या मेन्शन केल्या जात नाहीत, पण या संकुलातून बाहेर पडणारी जी पोरं काय कर्तबगारी गाजवतात त्याच्यावरती संकुलचं नाव होणार आहे. आणि म्हणून इथून बाहेर पडणाऱ्या पोरांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कुणी उद्योगात येईल, कुणी व्यवसायात येईल, कुणी व्यापारात येईल, कुणी प्रशासनामध्ये येईल, कुणी ऑलिम्पिकमध्ये जाईल, कुणी महाराष्ट्र केसरी बनेल, पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोरांनो या कुस्ती संकुलचं नाव आपल्याला पुढे घेऊन जायचंय. यासाठी मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलं काम करावं लागेल. ते काम तुम्ही येणाऱ्या काळामध्ये करत राहाल अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगतो. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे, जगणं खूप सुंदर आहे. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, पण जाण्याचे संकेत मात्र 9 मिनिट पण आधी मिळत नाही. अनेक शूरवीर आले आणि गेले, त्यांची नावं सुद्धा इतिहासाला माहित नाहीत. अनेक सत्ताधीश आले आणि गेले, त्यांची ओळखही इतिहासानं ठेवलेली नाही. म्हणून आपली ओळख जर इतिहासामध्ये ठेवावी असं जर वाटत असेल तर आपल्याला आपल्या मनगटातल्या ताकदीचा वापर न्यायासाठी केला पाहिजे. आपण आपल्या ताकदीचा वापर समाजहितासाठी केला पाहिजे. आपलं ज्ञान आणि आपली ताकद जेव्हा समाजाभिमुख होते तेव्हाच लोक आपली नोंद ठेवतात. आणि म्हणून ती समाजाभिमुख असेल का, मला वाटतं येणाऱ्या काळात याच्यासाठी काम करावं. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे कोपरापासून तोडून घ्यायचे नाहीत, तर त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आपला हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयऱ्या गैऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाही. या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटानं, ढगांच्या गडगडाटानं, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. राजेगडावर पोहोचले, सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू, कोंडाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थारोळ्यात कोसळणारा तानाजी, मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो और भी लढेगे म्हणणारा दत्ताजी शिंदे आणि मुघलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून नेताना मुघलांच्या काळजाचा थरकाप उडवणारा आणि मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी
हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. या मातीत जन्माला आलेल्या ज्ञानोबा तुकोबांनी, या मातीत जन्माला आलेल्या शिवाजीराजे आणि संभाजीराजांनी इथल्या तरुणांच्या समोर एक आदर्श निर्माण करून दिला. त्या पाऊल वाटांवरून 4 पावलं आम्हाला चालता येईल का? मित्रांनो, याचा विचार करा. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मला 2 प्रसंग तुमच्या समोर सांगायचे. आयुष्यात अनेक संकट येतील. त्या संकटांच्या समोर कधी गर्भगळीत होऊ नका. कधी संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहा, तर कधी संकटांना मिश्किलपणे सामोरं जा. प्रत्येक संकटाला अशी टक्कर मारत बसू नका. कधी कधी संकटाला वळसा घालून निघून जा. प्रत्येक संकटाच्या नादाला लागायचं नसतं. काही गोष्टींना वळसा घालून निघून जा. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आणि वेळ प्रसंगी जर वेळ आलीच तर संकटासमोर 2 हात करायला मागे पुढे बघू नका. शिवाजीराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग मला तुम्हाला सांगायचा. आज मी बघतो छोट्या छोट्या संकटांच्या समोर लोक गर्भगळीत होतात, आत्महत्यांचा मार्ग स्वीकारतात. शिवाजीराजे 23 किल्ले मिर्झा राजेला दिले. एक एक किल्ला मिळवण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी रक्त सांडलं. आणि वेळ आली आणि शिवाजीराजांनी तहामध्ये 23 किल्ले देऊन टाकले मिर्झा राजेला. आणि नुसते किल्ले दिले नाहीत, औरंगजेबाला भेटायला गेले. बरं, एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. आता मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय सांगितलं असेल शिवाजीराजांनी संभाजीराजांना? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे, आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीनं जगाला शिकवावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थोरड्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यू पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यू नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना पोरांनो, ही आपल्या नसानसात असली पाहिजे. अहो, शिवाजी राजांचा अपमान झाला औरंगजेबाच्या दरबारात. शिवाजी राजांना असं सरदाराच्या रांगेत उभं केलं. परकीयांच्या गोटात आग्र्यामध्ये आपला मुलूक नाही, आजूबाजूला औरंगजेबाचं सैन्य. आतापर्यंत औरंगजेबाच्या दरबारात कुणीच आवाज उंच करून बोललेलं नव्हतं. शिवाजी राजे अपमान सहन करत नाहीत. रामसिंगाला जाब विचारला, आम्हाला इथं अपमान करायला तुम्ही बोलवलंय? आणि एवढंच नाही, औरंगजेबाच्या दरबारातला नियम होता, मुजरा करायचा आणि 10 पावलं मागे यायचं, पण पाड दाखवायची नाही. एकमेव राजा आहे शिवाजी, ज्यानं औरंगजेबाच्या दरबारात पाड दाखवली आणि सभागृह सोडलं. औरंगजेबाच्या दरबारात मर्दुमकी गाजवणारा राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी राजे आहेत. आणि हे बघतोय कोण? सोबत आलेले एवढेसे संभाजी राजे बघतायत. अरे आपला बाप काय वाघासारखा जगला, आपला बाप काय स्वाभिमानानं जगला. शिवाजी राजांनी संभाजी राजांना बोलण्यातून स्वाभिमान शिकवला नाही, आपल्या जगण्यातनं स्वाभिमान शिकवला. ताई, आपण संभाजी राजांना छावा म्हणतो, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावं लागतं. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला.
आपण पोराला सांगायचं व्यायाम कर, बाप दिवसभर मोबाईलमध्ये. आपण पोराला सांगायचं व्यसन करू नये, बापच पोराला सांगताय जा चुलीव सिगरेट पेटून आण. पोरगा आपल्या पुढचं आहे, ते असं येतंय सिगरेट घेऊन जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप भेटलाय, कानातनं धूर काढतो. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. म्हणून येणाऱ्या काळात या पोरांच्या बाबतीमध्ये नेमका कोणता विचार पेरायचा, मला वाटतं ते ठरवावं लागेल. अरे काय संभाजीराजे जगले. आज हनुमंतरायाची इथं श्रावणी पूजेच्या निमित्तानं इथं सुंदर पिंड तयार केली, इथं सुंदर हनुमंतरायाच्या मूर्तीचं पूजन केलं गेलं. आज मारुतीरायाचं मंदिर प्रत्येक गावागावात आहे, प्रचंड ताकद आहे. रावणही शूर होता, रावण काय कमी ताकदीचा होता का? पण कुठं गावागावात रावणाचं मंदिर झालं का? ताकद तर रावणात पण होती. रावणानं तर कैलास पर्वत उचलला होता शंकराला खुश करायला. पण तरी सुद्धा ताकदीचा जिथे जिथे विचार होतो, जिथे जिथे शक्तीवर बोललं जातं, तिथे तिथे मारुतीरायाची पूजा होती. त्याचं कारण एकच आहे, मारुतीरायाच्या ठिकाणी असणाऱ्या ताकदीचा वापर सीतामाईला सोडवण्यासाठी झाला आणि रावणाकडच्या ताकदीचा उपयोग हा सीतामाईला पळून नेण्यासाठी झाला. जिथे जिथे ताकदीचा वापर चांगल्या कामासाठी होतो त्याचीच इतिहास नोंद ठेवतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर कितीतरी ताकदीवाले खितपत पडले जेलमध्ये, त्यांची नावाची नोंद इतिहासात वाईट कामांसाठी झाली. चांगल्या कामासाठी जर आपली नोंद व्हावी असं वाटत असेल तर त्याचा वापर सुद्धा चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. आता शेवटचे 5 मिनिट मी तुमच्याशी बोलणार आहे. आवाजाची अडचण आहे मला माहित आहे, आमचे फाले साहेब वगैरे ही सगळी मंडळी आलीत ऐकायला, पण आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही. जरा आवाजाची अडचण आहे म्हणून जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पण एक प्रसंग मात्र मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. रावण किती शूरवीर होता. रावणानं सगळे देव बंदिवासात टाकले होते, इतका रावण शूरवीर होता. पण रावणाला मारलं कुणी? प्रभू रामानं रावणाला मारलं. आणि ज्या वेळेस रावण मेला, प्रभू राम असे पाठ मोरे बसलेले होते आणि रावणाची पत्नी आहे मंदोदरी. मंदोदरीला वाटलं दशानंद लंकेश रावण याला मारणारा राम नेमका काय हे बघायला आपण गेलं पाहिजे, आणि रावणाला मारणारा राम नेमका कसा आहे हे बघण्यासाठी मंदोदरी गेली. राम असा बसलेला आहे, मागून मंदोदरी आली आणि मंदोदरीची सावली रामाच्या अंगावर पडली. कोणत्या तरी स्त्रीची सावली अंगावर पडली हे बघितलं. राम ताट दिशी उठून उभा राहिला, नमस्कार केला आणि विचारलं, माते आपण कोण आणि इथे येण्याचं प्रयोजन का? तेव्हा मंदोदरी म्हटली, प्रभू मी बघायला आलते एवढ्या शूरवीर रावणाला मारणारा राम नेमका कसा आहे, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. वल्कल परिधान केलेल्या सीतामाईला पळून नेण्याचा मोह ज्याला सोडता आला नाही तो रावण कुठं, आणि परस्त्रीची नुसती सावली अंगावर पडली तरी उठून उभा राहून नमस्कार करणारा राम कुठं, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुम्ही 2 पैलवान असे चौकात उभे आहेत आणि तुमच्या समोर एखाद्या मुलीची जर छेडछाड काढली जात असेल आणि तुमचे हात जर पुढे शिवशिवणार नसतील तर आपल्याला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही. तुम्ही बसमध्ये चढलेला आहात, बसमध्ये गर्दी आहे आणि गल्लीतली एखादी पोरगी जर बसमध्ये आली आणि तिला जर तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटलं नाही, तुमच्याकडे बघून जर एखाद्या मुलीला असुरक्षित वाटत असेल तर तुम्हाला पैलवान म्हणून घ्यायचा अधिकार नाही. कोणत्याही पोरीला आपल्याकडे बघितल्यानंतर सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे माझ्या गावातला पोरगा आहे, माझ्या गावातला पैलवान आहे, इथं मी सुरक्षित आहे, ही भावना तुमच्याकडे पाहिल्यानंतर मुलींना वाटली पाहिजे. मला वाटतं ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपल्या ताकदीचा आपल्याला गर्व असावा. तुम्ही तुमच्या कष्टाने मिळालेल्या मेहनतीची फळं निश्चित तुम्हाला येणाऱ्या काळात मिळतील. आज तुमच्या समोर विजय भाऊ चौधरी, सुजयदी तनपुरे अशा अनेक आदर्श, या मामासाहेब मोहोळ तालमीतनं बाहेर पडलेले अनेक आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहेत. पोरांनो, या आदर्शांवरती तुम्ही येणाऱ्या काळामध्ये चालत राहावं. तुम्ही महाराष्ट्र केसरी झालात, हिंद केसरी झालात, ऑलिम्पिकमध्ये काही नाव मिळवलं, स्पर्धा परीक्षांमधून काहीतरी वेगळं करू शकलात. मित्रांनो, ज्या दिवशी असं यश मिळवाल, खाशाबा जाधव यांची मिरवणूक निघाली होती, 151 बैलगाड्या होत्या.
त्या काळात पैसे बिशे लय नव्हते, पण 151 बैलगाड्या निघाल्या होत्या त्या सगळ्या मिरवणुकीला. मला आठवतंय अशोक शिर्के महाराष्ट्र केसरी झाले, लिंबीमधून मिरवणूक निघाली ती चांदीची गदा बिदा खांद्यावर, तो पहिलवान. अरे काय रुबाब आहे, काय पहिलवानांचे फोटो असे घरात पिढ्यानं पिढ्या चालत आलेले आहेत की अरे हे आमच्या घरातला पहिलवान होता. अरे त्या मातीत घामाघूम झालेला पोरगा, लाल माती अंगावर लागली. कोणत्याही कॉस्मेटिक प्रोडक्ट मध्ये एवढी ताकद नाही जेवढी लाल मातीमध्ये, की जी तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या तब्येतीवर एक वेगळी चमक निर्माण करते. मला वाटतं ह्या लाल मातीचा आदर्श तुम्ही तुमच्या कायम मनामध्ये ठेवावा आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळात चालत राहावं अशी अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे महेश भाऊ मोहोळ आणि पंकजदादा हडपुडे यांचं आणि माझं गेल्या 1 वर्षापासून चाललं होतं की कधीतरी तालमीत यायचं आणि इथल्या मुलांसोबत संवाद साधायचा. मी पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करेल, व्यसनाच्या नादी लागू नका. तुमची थंडाई, तुमचं बदाम, तुमची तुपातली भाजी हा आदर्श घराघरात गेला पाहिजे. तुमचा आहार घराघरात पोहोचला पाहिजे. मोबाईल पासून पिढी मुक्त होऊन मामासाहेब मोहोळ तालीम संकुलात इथली पोरं इंजिनिअरिंगची पोरं बघायला आली पाहिजेत. अरे पहिलवान काय करते, नेमकं काय तब्येत आहे, हे आजूबाजूच्या पोरांना हेवा वाटला पाहिजे. असं संकुल आणि असा कारनामा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तयार कराल अशी अपेक्षा बाळगतो. नाहीतर एक दिवस लांडगे साहेब असं येईल, आपल्याकडे अनेक पैसे असतील पण आपल्याकडे आरोग्य मात्र राहिलेलं नसेल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील. परत त्या गोळ्या कधी कोणत्या खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही. 5वीला जशी सटवाई पुसताना तशी चीप पुजायची एक, ती चीप अशी मनगटात टाकून द्यायची. आईनं सकाळी कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 4 त्या, आणि बापानं एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी आपोआप रक्तात सर्क्युलेट होत चालेल. विज्ञान तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं असेल आणि त्या चीप लय महाग नसतील. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत आणि एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात मिळतील. आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला ती मिळून जाईल. इथपर्यंत आरोग्य येऊ नये यासाठी आपण येणाऱ्या काळात पुढाकार घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. मामासाहेब मोहोळ तालीम संकुल आपण ज्या पद्धतीनं काम करत आहात त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. पहिलवानांची ही संख्या आणि पहिलवानांचा महाराष्ट्र हा बिरुद भारतानं कायम खांद्यावरती मिरवला आहे, तो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मिरवत राहील अशी आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. शिवाजी संभाजीराजांचा हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राची जाणीव प्रत्येक पैलवानाच्या मनगटात कायम राहील. आपल्या नसानसामध्ये छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे यांचा धगधगता इतिहास कायम राहील अशी अपेक्षा बाळगून तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.